आता सरकारनं मांडलेला दुसरा मुद्दा म्हणजे सरकारी कामांचा होत असलेला खोळंबा। आता लक्षात घ्या, ज्यावेळी एखादा मंत्री किंवा मुख्यमंत्री अटक होतो त्यावेळी त्याचा मुख्यमंत्री म्हणून काहीतरी जबाबदाऱ्या असतात, त्याची काहीतरी कामं असतात, ती कामं खोळंबून राहतात आणि यात जनतेची गैरसोय होते। आता याचं उदाहरणच जर घ्यायचं झालं तर अरविंद केजरीवालांचं उदाहरण घ्या। गेल्या वर्षी अरविंद केजरीवालांना अटक झाली होती, त्यावेळी ते दिल्लीचे मुख्यमंत्री होते। त्यांना अटक झाल्यानंतर ते जवळपास 5.5 ते 6 महिने जेलमध्ये होते। आता ते जेलमध्ये असताना ते मुख्यमंत्री पदावर कायम राहिले। आता मुख्यमंत्री जेलमध्ये राहिल्यामुळं अनेक महत्त्वाच्या फाईलवर सह्या करायच्या खोळंबल्या होत्या, अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यायचे राहिले होते आणि एकंदरीतच सरकारी कारभार हा खोळंबला होता। सोबतच त्यांच्या सरकारमधले अनेक महत्त्वाचे मंत्री, मग ते मनीष सिसोदिया असतील किंवा सत्येंद्र जैन असतील, हे सुद्धा जेलमध्ये होते। त्यामुळं त्यांच्या खात्यांचा कारभार हा खोळंबला होता आणि या सगळ्या गोष्टींमुळं जनतेचं अतोनात नुकसान होत होतं।